का करायला शेंगा उकरायचं ही का करून शेंगा उकरला उकरायला एवढा उकरला सकाळी आली की मग एक वाजलं वाजले एक जेवण करावं करा जेवण करावं किती निघाले का करायचं नुसतं बी झाली शेंगाचं नीटच नाही का नीट काय नुसतं बी आहे शेंगा नाही गेल्या वर्षी चांगल्या होत्या का कधी उकरता मग उकरा आम्हाला येत नाही उकरायला लावा दिवाळ्या येतच नाही उकरायला मग आहे ते खातो इथं आहे की तुम्ही उकरलेल्या खाता तेवढ्या घरी तरच राहणार आता की कुठं लांब राहणार आता घरातच राहणार आता की घरीच राहता खावा मग या सगळ्यांनी शेंगा खायला मग शेंगा खाणार या शेंगा खायला या आमची आई उकरून देते आपण आयतं बसून खायचं या टोपले भरलेले येतात घेऊन जावा खायला या सगळ्याला सगळे युट्यूब फॅमिली या खाऊन जावा उकरायला पण शिकवते आमची आई हातानं शिकवते का उकरीनं शिकवते विचारा कशानं शिकवायचं सांगा त्यानं नंतर कुरानं पुन्हा हातानं उकरीनं बघा कशानं शिकता सांगा या आईकडे आमच्या उकरायला त्यानं आणि येऊन एवढ्या शेंगा उकरान घेऊन बी जावा तुम्हाला जावायचं घेऊन हिला का काम आहे थांबा जरा आई बोला जेवण तर करून घ्या 1 वाजले की घेते आता जेवते बाई काम करावं का नाही आता शेंगा उकरायचं हाय राहू द्या आता आम्ही उकरतो शेंगा उकरावं म्हणणारी आता तेवढं भरले 1 वाजला आत्ता दुनियाच्या शेंगावर राहायच्या तर शेंगाचं नाही काम नुसतं झाले शेंगाचं राहू द्या आता आम्ही उकरतो तुम्ही जेवण करा आम्ही वरच्या गोळा करतो करा नाहीतर ह्याच्यात हेच टोपल्यात टाकतात आम्ही उकरलं म्हणतो घरला घेऊन जावा डोसक्यावर आम्ही चुकरला बा दिवा लावलो आम्ही जाऊन मग थोड्या कोणा उकरलो का नाही का नाही काय माहित नाही या मित्रांनो सगळे म्हशी कुठं आहेत आपल्या म्हशी कुठे गेल्या नाही हायता तिथंच हायता दिसल्या तिथं म्हशी तूर हाय शेतात बघा का बोर खावा आमची आई उकरून देते आपण बसून आहे खायचं ते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब शेअर करा सबस्क्राईब या आणला जाऊ